रामकृष्ण बहुत सुकृताची म्हणून विठ्ठले आवडी विठ्ठल माधव बहुत सुकृताची म्हणून संता लाभ पाई उत्तम 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 म्हणविता
त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना 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 कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पती सरेना म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना 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 तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा संत सेवा हेची देवा उत्तम 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 म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हे तो एक संकट हे तो एक संकट हे तो एक हे तो एक हे तो एक संकट हे तो एक संकट हे तो एक लाभ पायी उत्तम
दासा हे तो एक संकट हे तो लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम उत्तम मनवी त्याचे मनवेता पुढे आदवुरे
संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. विठ्ठला विठ्ठला हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी मानवी जीवनामध्ये प्राप्त होणाऱ्या उत्तम लाभाचा विचार आणि त्या लाभाच्या प्राप्तीकरता आवश्यक असणाऱ्या स्थळाचा विचार या अभंगामधून आपल्यासमोर ठेवलेला आहे. चालू असणारा उत्सव हा वैकुंठवासी पूज्य बाबांच्या पुण्यतिथीचा हा तपपूर्ती सोहळा म्हणून आपण संपन्न करतो आहोत. 12 वर्ष झाली बाबांना जाऊन, पण तरीही त्यांनी निर्माण केलेलं कार्य, त्यांची अक्षरं, त्यांचे शब्द हे आपल्या जीवनाला दिशा देत राहतात. अजूनही त्यांचं स्मरण आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. कालिदासाने एके ठिकाणी असं म्हटलं आहे की काळ हा माणसाच्या जीवनामध्ये सर्वार्थानं प्रबळ असतो. माणसाच्या जीवनात तो काही शिल्लक ठेवत नाही. त्याचं शरीर ठेवत नाही, त्याचे अवयव ठेवत नाही, त्याची बुद्धी ठेवत नाही, काही ठेवत नाही. काळ माणसाच्या जीवनात अत्यंत प्रबलतेनं काम करतो, इतकं की काळ माणसाचा देहही घेऊन जातो, देहही घेऊन जातो. पण काळ इतका जरी प्रबळ असला तरी कालिदासाने म्हटलंय की काळ माणसाचा देह घेऊन जाऊ शकतो, पण माणसाबद्दलचं स्मरण नष्ट करणं हे मात्र काळाच्या हातात नाही. विठ्ठला कारण कार्य जर चांगलं असेल, कार्य जर पारमार्थिक असेल, कार्य जर सत्शील असेल, सत्वगुणी असेल, तर ते कार्य अनंत काळापर्यंत नंतर माणसाच्या जीवनाला दिशा देत राहतं, माणसाच्या जीवनाला संतांचं स्मरण करून देत राहतं. बाबांचं जीवन हे अशाच पद्धतीचं सत्कर्मानं, सद्गुणानं प्रेरित झालेलं, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या ग्रंथांचा आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरित्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयुष्यभर बाबा चालले. त्याच्यामध्ये सुखदुःखाचे अनेक प्रसंग आले. त्या प्रसंगामध्ये सुखाचा विचार न करता, दुःखाचा विचार न करता, दुःखानं निराश न होता आणि सुखानं उन्मत्त न होता नैराश्यपूर्ण जगणं हे ज्याला शक्य होतं त्याला संत असं म्हणतात. बाहेरून जरी त्यांच्या बाबतीत काही दिसत असलं तरी आतून मात्र त्यांची अवस्था अत्यंत शांत, अत्यंत निश्चळ अशा पद्धतीची होती. चांगला प्रसंग आला काय आणि वाईट प्रसंग आला काय. रामायणामध्ये असा विचार आला की रामचंद्र प्रभूंना दशरथ राजाने आदल्या दिवशी असं सांगितलं की उद्या तुला राज्याभिषेक करायचा आहे, तर तू आता तुझ्या खोलीमध्ये जा, तुझ्या महालामध्ये जा आणि शांतपणानं विश्रांती घे. उद्या दिवसभर तुला खूप व्याप आहे, त्यामुळं तुला विश्रांतीची वेळ मिळणार नाही, संधी मिळणार नाही, तर आत्ता लवकर जा आणि तू विश्रांती घे, कारण उद्या तुला राज्याभिषेक करायचा आहे. हे रामचंद्र प्रभूंना कळलं. त्यानंतर रात्रीमध्ये कैकेयीचा विचार झाला, ते सगळं बदललं आणि कैकेयीने बोलवून सांगितलं की तुला उद्या राज्याभिषेक होणार नाही बाबा, उद्या तुला 14 वर्षाकरता वनवासात जावं लागणार आहे. रामायणाने चिंतन करताना असं म्हटलंय, वाल्मिकी रामायणात आलंय आणि नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये त्याचा खुलासा केला की आपल्याला सोन्याच्या सिंहासनावर बसायचं आहे ही बातमी ऐकताना आणि आपल्याला राज्याभिषेक न होता आपल्याला 14 वर्षाकरता वनवासाला निघून जावं लागणार आहे हे ऐकताना दोन्ही वेळेला रामचंद्र प्रभूंच्या चित्ताची अवस्था मात्र समान होती. याला परमार्थ म्हणतात बरं का. परमार्थाची ही व्याख्या आहे, आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणाऱ्या दुःखाच्या प्रसंगाने खचून न जाणं आणि सुखाच्या प्रसंगाने उन्मत्त न होणं. वर्तमानामध्ये आपल्याला जर जगता येत असेल, वर्तमानाचा विचार करून भविष्याकरता निर्मिती करता येत असेल
आणि त्या कार्याकरता लागणारा गुण हा सत्वगुण असेल तर त्याचं प्रत्येक जीवन, त्याच्या जीवनातला प्रत्येक क्षण आणि त्याच्या जीवनातलं प्रत्येक कार्य समाजासमोर परमार्थ या रूपानं, आदर्श रूपानं निर्माण होत राहतं. विठ्ठला विठ्ठला. तसं बाबा निश्चळ अवस्थेमध्ये राहिले, सुखदुःखाचे प्रसंग आले तरी सुखानं कधी खचून गेले नाही. या मंदिराचं काम होताना सुद्धा अनेक वेळेला दुःखाचे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले, अनेक वेळेला आले, पण तरी बाबा कधी खचले नाहीत. आणि याच मंदिराची निर्मिती होताना आनंदाचे प्रसंग, या मूर्त्यांची स्थापना झाली त्यावेळेला मी एक कीर्तन केलं होतं, त्यावेळेला बाबांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मी बघितला होता. तोही आनंदाचा क्षण मी बघितला, दुःखाचे क्षण मी बघितले, पण कधीही चांगल्या गोष्टींनी उन्मत्त न होणं आणि वाईट गोष्टींनी खचून न जाणं, या दोन्हीमधली चित्ताची समतोल अवस्था बाबांनी आपल्या नामस्मरणानं आणि नामसंकीर्तनानं प्राप्त करून घेतली होती. तोच खरा बाबांचा परमार्थ होता. त्यांनी किती कीर्तनं केली, किती प्रवास केला, त्यांनी काय प्रबोधन केलं, त्यांनी अभंगाचे अर्थ कसे लावले, हा त्यांच्या विद्वत्तेचा नंतरचा प्रश्न झाला. पण त्यांचा कार्यरूप परमार्थ जर काही असेल, कारण परमार्थाचा विचार दोन पद्धतीनं होतो, एक कार्यरूप परमार्थ असतो आणि दुसरा विचाररूप परमार्थ असतो. विचाररूप परमार्थामध्ये प्रवृत्त झालेले अनेक असतात, पण विचाररूप परमार्थ सांगून त्या पद्धतीनं कार्यरूप परमार्थ अनुगमित करणं हे जर सगळ्यांना शक्य होत नसेल तर ते ज्यांना शक्य होतं त्याला परमार्थाची उंची साधली गेली असं म्हणायला हरकत नाही. आणि तशी परमार्थाची उंची बाबांना प्राप्त झाली होती, कारण त्यांचा परमार्थ हा फक्त विचाराचा परमार्थ नव्हता, तर तो आचाराचाही परमार्थ होता. ज्ञानोबाराय तुकोबारायने आपल्या वाङ्मयातून सांगितलेल्या वारकरी जीवनाच्या सर्व मर्यादांचं पालन बाबांनी आपल्या जीवनामध्ये यथाशक्ती केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून संतांच्या वचनानुसार जगणं, जसं ज्ञानोबाराय म्हणतात की तो जो माळी आहे, तो माळीये जेवते नेले तेवते ते निवांतची गेले, हा जसा परमार्थ असतो ना, तसं ज्ञानोबाराय तुकोबारायनी जेवते नेले तेवते बाबा निवांतची गेले असं म्हणायला हरकत नाही. असे बाबांचा हा परमार्थ आयुष्यभराकरता चालू राहिला. आणि त्याच परमार्थाचा आदर्श ठेवून बाबांनी वैकुंठ गमन केलं. त्यांनी परमात्म स्वरूपता प्राप्त करून घेतली. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणाजवळचं स्थान त्यांनी प्राप्त करून घेतलं. हा त्यांचा परमार्थ आदर्श रूपाने तुमच्या आमच्या डोळ्यासमोर राहावा याच्याकरता त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक घटनांचे उत्सव हे करणं हे नंतर अनुयायांचं कर्तव्य असतं. आणि त्याच कर्तव्याचा एक भाग म्हणून त्यांच्या पुण्यतिथीचा हा तपपूर्ती सोहळा इथे संपन्न होतो आहे. विठ्ठला विठ्ठला. संतांचं जीवनचरित्र काय असतं, संतांकडून काय मिळतं याचा विचार प्रस्तुत अभंगामधून तुकोबाराय आपल्याला बोलून दाखवतात की आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ मिळावा याच्याकरता आपली धडपड चालू असते. काहीतरी मिळावं, प्रत्येक क्रिया मनुष्य करतो ती एका विवक्षित लाभाकरता करत असतो. माणसाचा परमार्थ असो अथवा माणसाचा प्रपंच असो, काहीतरी मिळावं याच्याकरता प्रत्येकाची धडपड असते. अकामतः क्रियाः न कर्हिचित दृश्यन्ते असं आचार्याने भाष्यामध्ये बोलून दाखवलेलं आहे, ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये, की बाबा कोणीही विनाकारण काहीतरी क्रिया करत बसलं असं होत नाही. प्रयोजनम अनुद्दिश्यन मंदोपी प्रवर्तते असं महाभारताने म्हटलं की मंद बुद्धीचा मनुष्यसुद्धा कोणती क्रिया करेल तर त्या क्रियेच्या मागे काही ना काहीतरी प्रयोजन असेल. उगीच कोणी काहीतरी करत बसलं असं होत नाही. हां, एक होऊ शकतं की माणसाच्या अंतःकरणातला विचार आणि त्याच्याकडून घडणारी कृती यांच्यामध्ये प्रत्येक वेळेला सामंजस्य असेल असं नाही, पण त्याची ती कृती ही जरी समोर स्पष्ट रूपानं आपल्याला विपरीत दिसत असली तरी त्याच्या अंतःकरणात चाललेल्या कोणत्या तरी विचाराचं ती प्रतीक असते, हे आपल्याला मान्य करावं लागेल. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर आपण कीर्तनामध्ये बसतो, तर कीर्तनामध्ये बसल्यानंतर माणसाला काहीतरी चाळा लागतो म्हणून एखादं हाराचं फूल घेतात, त्याच्या पाकळ्या काढत बसतात. काय कारण आहे मला सांगा बरं, काय कारण आहे? काही नसतं. पाकळ्या काढणं हे काही सहेतुक असतं असं नाही, पण त्याच्या मनात चाललेला विचार आणि त्याच्याकडून घडणारी कृती याच्यामध्ये जरी सामंजस्य नसलं तरी ती कृती त्या विचाराचं अनुगमन करणारी असते, हे आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळं कोणतीही कृती जी माणसाकडून घडते ना, त्या कृतीच्या
मागे कुठल्या ना कुठल्या तरी एका लाभाच्या विचाराचा आपल्याला परामर्श घ्यावा लागतो. म्हणून प्रत्येक कृती वेडा मनुष्य आहे. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते असं म्हटलंय. मंदो अपि न प्रवर्तते. प्रयोजनम अनुद्दिश्य मंदो अपि न प्रवर्तते असं महाभारताने सांगितलं. म्हणजे मंद बुद्धीचा मनुष्य देखील कोणती क्रिया करेल ना तरी त्या क्रियेच्या मागे प्रयोजन असेल. ते प्रयोजन आपल्याला पटेल की नाही हा प्रश्न नाही, त्याचं प्रयोजन असेल हे नक्की आहे. उदाहरणार्थ एखादा वेडा मनुष्य, वेड लागलेला मनुष्य आहे, रस्त्यावर कागद गोळा करतो, दगड गोळा करतो. आपल्याला वाटतं अरे वेड लागला, काय कागद गोळा करतो, दगड गोळा करतो असं आपल्याला वाटतं की नाही. पण तुम्ही त्या वेड्या माणसाला विचारून बघा बरं, अरे हे कशाला दगड गोळा करतो? तो म्हणतो हे दगड नाहीत, हे पैसे आहेत, पैसे म्हणतो की नाही. म्हणजे पैसे गोळा करणं ते प्रयोजन त्याच्या दृष्टीने योग्य आहे. आम्हाला योग्य वाटतं का अयोग्य वाटतं हा मुद्दा नाही. त्याचा काहीतरी हेतू आणि त्याच्या कृतीतून लाभाचा विचार त्याच्या अंतःकरणात असतो हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणून जन्माला आल्याच्या क्षणापासून ते मरणाच्या क्षणापर्यंत मनुष्य स्वजीवनामध्ये लाभाचा विचार करत असतो. त्या लाभापायीच त्याचा प्रपंच होतो आणि लाभापायीच परमार्थ होतो. त्याच्यात प्रपंचातल्या लाभाचा मला आत्ता फार विचार करायचा नाही, पण पारमार्थिक लाभाचा विचार जर करायचा असेल तर माणसाचा परमार्थ जो होतो ना तोही एका लाभाकरता होतो. त्या पारमार्थिक क्रिया ज्या लाभाकरता केल्या जातात त्या लाभामध्ये 2 प्रकार होतात. मनुष्य परमार्थ करतो सांसारिक लाभाकरता आणि मनुष्य परमार्थ करतो पारमार्थिक लाभाकरता. विठ्ठला अगदी धावता विचार. मला अगदी पूर्ण वेळ सगळंच कीर्तन 10:30 पर्यंत मी करणार नाही, तुम्ही त्याची चिंताच करू नका. तासाभरामध्ये मी माझं सगळं चिंतन आपल्यासमोर ठेवून थांबवतो. विचार करा, आपण मनुष्य प्रपंच करतो ते परमार्थ करतो ते काही वेळेला प्रपंचाकरताच करत असतो की नाही. देवाकडे जाणं, अहो मला सांगा, देवानी जर आपल्याला सगळं दिलं असतं तर आपल्यापैकी किती जण पंढरपूरला वारीला गेले असते सांगा बरं. असं होत नसतं. काही ना काहीतरी लाभ त्याला प्रापंचिक अर्थाने का होईना आपण पाहिजे असतो. तो पंढरपूरला जातो, पण त्याची देवाकडे अपेक्षा हीच आहे, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, एवढ्या करताच त्याचं चाललेलं असतं. दुसरं त्याला त्याच्यामध्ये काही नको असतं. हे आपण एवढं मिळावं, काय मिळावं आपल्याला, काहीतरी मिळावं, ते प्रापंचिक असावं, कितीतरी ल्यावे खावे बरे असावे सदैव ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हावं संसारी. मनुष्य देवाजवळ जाऊन मागणं काय मागतो? हेच मागतो, मला दुसरं काही नको, एवढंच पाहिजे. ल्यावे खावे याच्यात अडचण नाही. तो जर देवाकडे जाऊन ल्यावे खावे म्हणत असेल ना तर ही सांसारिक हाव नाही आहे, हे लक्षात घ्या. ल्यावे खावे तर परमार्थातही लागतंच. परमार्थामध्ये खावं लागत नाही काय? न खाल्ल्याशिवाय परमार्थ झाला काय कुणाचा? अहो काय खातो आम्ही? कासया सांगाते कैसे हे लागते नेणूमुखी. काय खातो कैसे लागते हे माहिती नसेल, पण काहीतरी खातो हे तुकोबाराई कबूल करतात की नाही. मग खाल्ल्याशिवाय जर तुकोबारायचा परमार्थ झाला नाही तर तुमचा माझा काय होईल? आम्हाला तर एक एकादशी जड जाते. काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या मिशे धणिगेशी. आम्हाला एक एकादशी जड जाते महाराज. पण तुकोबाराय मात्र काहीतरी खातात. ज्ञानोबाराय भिक्षा मागायला बाहेर पडतात, अपमान झाला म्हणून ताटी लावून घेतात. निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची इच्छा होते. हे काय आहे सगळं? विचार करा ना याचा. खावे याच्यात अडचण नाही आहे. अरे हे तर प्रारब्ध आहे आपलं.
अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन आहे की नाही. मग हे प्रारब्धाने आपल्याला मिळणार आहे. ल्यावे खावे याच्यात अडचण नाही आहे, पण ते सदैव बरे असावे असा अट्टहास धरला की संसार आहे. ल्यावे खावे मध्ये प्रपंच नाही आहे, तो संसार नाही आहे. ते सदैव बरे असावे असा अट्टहास धरून मनुष्य परमार्थ करायला लागला ना की मग सगळी अडचण निर्माण होते. अहो, आपल्याला खावं लागतं. खावं की माणसाने. मला जर एक बशीभर पोहे खायला मिळाले भुकेच्या वेळेला तर आधार असतो की नाही पोटाला. एक बशीभर पोहे मिळाले, मी खावे. पण हातात बशीभर पोहे आले, वर लिंबू आहे का म्हणलं की संसार सुरू झाला. संसाराचा प्रारंभ इथं आहे. बशीभर पोहे खाणं हा संसार नाही आहे. वर लिंबू मिळालं पाहिजे, तोंडी लावायला लोणचं मिळालं पाहिजे, त्याला दही मिळालं पाहिजे, त्याला मिरची मिळाली पाहिजे. हे सगळे अट्टहास सुरू झाले ना मग संसाराला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो. त्यामुळे ल्यावे खावे याच्यात अडचण नाही, ते सदैव बरे असावे हा जो अट्टहास धरला जातो ना, याच्यासाठी केला गेलेला परमार्थ हे सुद्धा प्रपंचाचंच कारण असतं. विठ्ठला विठ्ठल. म्हणून परमार्थ करणारा वर्ग सुद्धा बऱ्याच वेळेला प्रपंचाकरता परमार्थ करताना दिसतो. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, देवाजवळ जाऊन मागायचं, हा काय आहे? हा प्रपंच आहे ना. म्हणजे प्रपंचाकरता परमार्थही केला जातो आणि परमार्थाकरताही परमार्थ केला जातो. हा प्रापंचिक लाभ असला तरी पारमार्थिक लाभाकरता होतं की नाही. लाभाची या सोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. पुढं पुढं वाटतच राहतं ना. तिथेही काहीतरी लाभ मिळावा असं वाटत राहतं. देवाकडे जाऊन, संतांकडे जाऊन काहीतरी याचना केली जाते. देवाकडे जाऊन मागितलं जातं, संत संगती देई चरण सेवा, संत संगती देई चरण सेवा, हाती साधी शरण पडावा, संत संगती. देवाजवळून जाऊन मागायचं काय? संतांजवळ जाऊन काय मागायचं? देवाजवळ जाऊन मागायचं. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी या दिवा, पुरवी देवा मनोरथ. हा मनोरथ आहे. म्हणजे या लाभाचा विचार करून देवाकडे जायचं, या लाभाचा विचार करून संतांकडे जायचं. संतांना सांगायचं, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे, काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल की मधी. हे काय? हा सगळा लाभाचाच विचार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ प्राप्त व्हावा याच्याकरता प्रवृत्त झालेल्या जीवाला तुकोबराय हे आपल्या आश्वस्त करून सांगतात की माणसाला जर लाभ हवा आहे आणि लाभातही त्यातल्या त्यात सर्वश्रेष्ठ लाभ आपल्याला मिळावा याच्यामध्ये माणसाला पुरुषार्थ वाटत असतो. दुसऱ्यांना मिळाल्यापेक्षा आपल्याला चांगलं मिळावं हे माणसाला नेहमी अभिप्रेत असतं, नेहमी अभिप्रेत आहे. उत्तमोत्तम विषय मिळत जावेत, अंततोगत्वा विषय मागे पडून कुठेतरी आपल्याला परमार्थ घडावा, परमार्थातही उत्तम काहीतरी प्राप्त व्हावं
असं वाटतच राहतं. इतरांपेक्षा चांगलं मिळणं म्हणजे आपल्याला पुरुषार्थ वाटत असतो. काय असतं, इतरांना भात मिळाला नाही, इतरांना खायला मिळालेलं नसताना आपल्याला बासमती तांदूळ मिळाला, याच्यातच पुरुषार्थ आहे. याच्यातच माणसाला पुरुषार्थ वाटतो. इतरांना मिळालं नाही पण मला मिळालं, कारण जे मिळावं ते उत्कृष्ट असावं ही जर माणसाची अपेक्षा असेल तर तुकोबाराय त्या उत्तमातल्या उत्तम लाभाचा विचार आणि त्या विचाराचं, त्या लाभाचं स्थान आपल्याला सांगतात. तुम्हाला जर उत्तम पद्धतीचा लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्ही प्रपंचामध्ये जाऊ नका, तुम्ही देवाकडे जाऊ नका. तुम्हाला एकच ठिकाण आहे, संतांजवळ जा, तुम्हाला उत्तम पद्धतीचा लाभ प्राप्त होतो. अभंगाचं हे तो एक संता ठाई, 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 लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, मैदानी पात्रांचे दास, मैदानी पात्रांचे दास, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, मैदानी पात्रांचे दास, वनविता करते दास, हे तो एक संता ठाई, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, हे तो आपल्याला उत्तम लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता स्थान काय, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये, या चरणामध्ये ते स्थान सांगतात. सगळाच विचार करता येणार नाही वेळेच्या मर्यादेमध्ये, पण या चरणाचा विचार केला तर या चरणामधला एक शब्द फार महत्त्वाचा आहे बरं का. या चरणातला एक शब्द फार महत्त्वाचा आहे. एक शब्द महत्त्वाचा आहे म्हणजे कोणता शब्द महत्त्वाचा आहे? एक शब्द महत्त्वाचा आहे म्हणजे एक हा शब्द महत्त्वाचा आहे असं मी आपल्याला सांगतो बरं का. हे तो एक संता ठाई, तो एक शब्द महत्त्वाचा आहे असं मी आपल्याला सांगतो. कारण हा एक शब्द जर आपण थोडीशी जागा बदलून ठेवला तर या चरणाचे दोन अन्वय आणि दोन अर्थ आपल्या पदरात पडतात बरं का. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, याच्यातला एक शब्दावर आपण लक्ष केंद्रित करा आणि त्या एक शब्दाच्या जागेच्या बदलावरून आपल्याला दोन भूमिका प्राप्त होतात. हा एक शब्द जर संतांकडे लावला तर संतांची अद्वितीयता आहे आणि हा एक शब्द जर लाभाकडे लावला तर लाभाची अलौकिकता आहे. विठ्ठला विठ्ठला. मी आपल्याला सरळ सांगतो, फार विस्तार करण्याचं कारण नाही, पण सरळ आपण त्याचा विचार करून पहा. हे एक शब्द जर संतांकडे लावला तर संतांची अलौकिकता, अद्वितीयता आहे. म्हणजे काय, आपण हे तो एक संता ठाई, हा लाभ एक संतांजवळच होतो, अन्यत्र होत नाही. म्हणजे जीवाकडे होत नाही, देवाकडे हा लाभ होत नाही. ही संतांची अद्वितीयता झाली. आपण म्हणतो ना, अहो हे ना एक आमच्या गावाला मिळतं, नंतर मुंबईला गेलात तरी मिळत नाही म्हणतो की नाही माणूस. म्हणजे काय झालं, आमचं गाव त्या बाबतीत मुंबईपेक्षा चांगलं आहे म्हणतो की नाही माणूस. अहो तुम्हाला मोकळी हवा पाहिजे ना, एक आमच्या गावाला या. मुंबईला गेलात तरी एवढं मोकळं नाही, मुंबईला काहीच मोकळं नाही.
पण तरी म्हणतो की नाही आपण, माणूस म्हणतो की नाही, तुम्हाला चांगला हुरडा खायचा आहे ना, आमच्या मराठवाड्यात या, एक मराठवाडा सोडला तर चांगला हुरडा कुठपर्यंत मिळतो? कुठं मिळतो? कुठंच मिळत नाही महाराज. काश्मीरला जाऊन हुरडा पाहिजे म्हणलं तर लोक देऊ शकत नाहीत, देऊ शकत नाहीत. त्याला एक मराठवाडाच पाहिजे आपला. मराठवाड्यातच चांगला हुरडा खायला मिळतो, अन्यत्र कुठं मिळतो, पण त्या हुरड्यात ती मजा नाही जी मराठवाड्यातल्या मातीत आहे का नाही? आता इथं कोण कोण आहे मला माहित नाही, मी मराठवाड्याचा आहे म्हणून सांगतो. असं आहे की नाही? एक आमचं गाव सोडलं तर मग अन्यत्र कुठं नाही. तसं एक संत महात्मे सोडले तर परमात्मा सुद्धा हा उत्तम लाभ आपल्याला प्राप्त करून देऊ शकत नाही. एक संतच आपल्याला हे देऊ शकतात. ही संतांची अद्वितीयता झाली बरं का. एक संतच म्हणजे अन्याची व्यावृत्ती करून टाकली आणि लाभाचा निश्चय, लाभस्थानाचा निश्चय तुकाराम महाराजांनी करून दिला. एक संतांच्या जवळ हे तो एक संता ठाई, एक संता ठाई म्हणजे अन्यत्र कुठं नाही. जगामध्ये जाऊन तुम्ही लाभाचा विचार करू नका. प्रपंच तुम्हाला लाभ देऊ शकत नाही. ज्या लाभाची तुम्हाला अपेक्षा आहे, संत सोडलाय तर देवही तो लाभ देऊ शकत नाही. कारण मी आपल्याला थोडंसं स्पष्ट सांगतो. काय आहे, थोडा विचार करा. आपल्याला ज्याची अपेक्षा आहे ते देव देत नाही, आणि देव जे द्यायला बसला त्याची आम्हाला अपेक्षा नाही. देव मोक्ष द्यायला बसला, आम्हाला नकोय, आम्हाला विषय सुख पाहिजे, ते देव देत नाही, कारण ते प्रारब्धानं मिळतं. मग देव सुद्धा आम्हाला ते देऊ शकत नाही. मग लाभ, जीवनातला सर्वश्रेष्ठ लाभ जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर फक्त संतांकडे गेलं पाहिजे. संत दर्शनी आम्हाला संतांजवळ हा लाभ मिळतो, देवाजवळ मिळत नाही. ही संतांची अद्वितीयता झाली. आणि दुसरा जर एक शब्दाची जागा बदलून दुसरा अर्थ केला तर संतांजवळ गेल्यानंतर आम्हाला एक उत्तम लाभ होतो. एक संतांजवळच हा लाभ होतो आणि संतांजवळ गेल्याने एक उत्तम लाभ होतो. आता एक उत्तम लाभ होतो म्हणजे एक शब्द स्वरूपवाचक घ्यायचा, त्याला हे प्रमाण आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, कारण पद्मनाभ एक आहे. तुम्हाला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती व्हायची असेल तर त्याच्याकरता तुम्हाला संतांजवळ गेलं पाहिजे. दुसरं कोणीही तुम्हाला ते देऊ शकत नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे सा वगैरे वगैरे. पुढचं सगळं चिंतन आपल्याला सांगायचं कारण नाही, पण संतांचे पाय धरले पाहिजेत. अहो, आम्हाला संत संगती देई चरणसेवा असं देवाजवळ मागायचं. कशा करता? जेणे हा तुझा विसर न पडावा. म्हणजे संतांची संगती मागायची ती परमात्म्याच्या प्राप्ती करता. कारण संत संगतीत परमात्म दर्शन किंवा परमात्म्याचा लाभ ज्या पद्धतीनं होतो तसं दुसरीकडे होत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रोज आपण म्हणतो, मला प्रमाणही फार द्यायची नाहीत, तेवढा वेळही आपल्या हातामध्ये नाही, पण रोज आपण हरिपाठामध्ये याचं चिंतन करताना म्हणतो की नाही, संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. आता संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे, हे जे ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे त्याचा अन्वय नीट लावून घ्या, म्हणजे आपल्याला मला काय म्हणायचं आहे ते कळेल बरं का. संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती येणे पंथे श्रीपती मनोमार्गे आकळावा.
असा त्याचा अन्वय. बरं का, संतांच्या संगतीत जर आपण गेलो तर मन ज्या वेगानं विषयाकडे धावतं तेवढ्या वेगानं परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करून घेता येते. विठ्ठला विठ्ठला. तो अन्वय नीट लावा. संतांचे संगती येणे मार्गे श्रीपती मनोमार्गे आकळावा. मन ज्या वेगानं तिथपर्यंत जातं तेवढ्या वेगानं श्रीपती आम्हाला आकळता येतो. पण कधी? संतांचे संगती हे मानावं लागलं. हा लाभ जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांकडे जा. दोन अर्थ आपण बघितले. विचार करा, मी आपल्याला दोन्ही गोष्टी सांगतोय. एक गोष्ट मी आपल्याला सांगितली, हा लाभ एक संतांजवळच होतो, हा एक विचार. आणि संतांजवळ गेल्याने एक उत्तम लाभ होतो. एक काय आहे? एक परमात्मा आहे. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आपला तो एक देव करुणी घ्यावा. देव एक आहे हे लक्षात घ्या. एको देव हा सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वांतरात्मा. उपनिषदाने आपल्याला सांगितलं परमात्मा एक आहे. मग त्या एकाचा लाभ, षष्ठी तत्पुरुष समास करायचा. एक लाभ संतांजवळ होतो म्हणजे एकाचा लाभ आपल्याला संतांजवळ होतो. एक अर्थ. अजून एक जर विचार करायचा झाला तर एक शब्द परमात्मवाचक न घेता संख्यावाचक घ्या. बरं का, संतांजवळ गेल्यानंतर आपल्याला एक उत्तम लाभ होतो. एकच लाभ आहे का? एकच लाभ उत्तम होतो का? कारण दोन दोन उत्तम लाभ नसतात. माणसाच्या जीवनाचं दोनदा कल्याण होत नसतं. कल्याण होईल तर एकदा होईल. माणसाच्या जीवनाची धन्यता दोन दोनदा होत नसते, एकदाच होते. एकदा धन्यता झाल्यानंतर जर पुन्हा धन्यतेची अपेक्षा निर्माण झाली तर पहिली धन्यता खोटी आहे हे मानावं लागेल. कारण त्या धन्यतेनंतर पुन्हा अपेक्षा निर्माण होण्याची गरज नसते. म्हणून दोन दोनदा कल्याण नाही. कल्याण झालं माणसाचं तर एकदाच होईल. कल्याण एकदा. दुसऱ्यांदा जर कल्याण झालं तर ते कल्याण नाही, ती भिवंडी होईल जास्तीत जास्त. पण त्याला कल्याण म्हणता येणार नाही. त्याला कल्याण म्हणता येणार नाही. कल्याण व्हायचं तर एकदा. म्हणून संतांकडे गेल्यानंतर एकच लाभ होतो. म्हणजे संख्यात्मक दृष्टीने सुद्धा एकाचा म्हणायचं नाही, आता एकच म्हणायचं आहे आता. बरं का, एकच लाभ होतो. मग संतांजवळ गेल्यानंतर एक लाभ होतो. तो कोणता आहे? तो या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितला. मला सगळाच अभंग सोडवायला आता वेळ नाही आहे. धावता विचार मी फक्त सांगतो आपल्याला. पण संकोचानं जर सांगायचं झालं तर संतांजवळ गेल्यानंतर एक लाभ होतो असं जे तुकाराम महाराज संख्यात्मक दृष्टीनं बोलतात, तो एक लाभ कोणता? तो या अभंगाच्या चारही चरणामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. त्याच्याकरता सगळीच्या सगळी चारही चरणं आपल्याला सोडवायचं कारण नाही. काय करा, या चारही चरणातले शेवटचे शब्द तेवढे बाजूला काढा. म्हणजे एकच लाभ कसा होतो हे आपल्याला कळून येईल. फक्त शेवटचे शब्द बाजूला काढा. काय काय करायचं मी आपल्याला सरळ सोडवून देतो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम बाजूला काढा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना बाजूला काढा. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना बाजूला काढा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम बाजूला काढा. काय काय शब्द बाजूला निघाले? उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. चार शब्द निघाले की नाही? उरेना आणि सरेना याला उत्तमाचं संपुट लावलं की नाही तुकाराम महाराजांनी. वर एक उत्तम आणि खाली एक उत्तम, आणि या दोन्हीच्या मध्ये उरेना आणि सरेना हे तुकोबारायांनी सांगितलं ना. आपल्या जीवनात काय उरेना तर उत्तम आणि काय सरेना ते उत्तम हे कळायला संतांच्या चरणाजवळ जावं लागतं. तो उत्तम लाभ आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण काय असतं, मी एक थोडंसं सामान्यत्वानं बोलतो. आपल्या जीवनात काय दुर्दैव काय मी सांगतो आपल्याला. माणसाच्या जीवनाची शोकांतिका बघा आपण. आपल्या जीवनात आपल्याला जे उरावं वाटतं ना ते नेमकं सरत जातं, आणि जे सरावं वाटतं ना ते नेमकं उरून बसतं. आहे की नाही? शोकांतिका ही जीवनाची. जे जे उरावं वाटतं ते ते सरत जातं. उदाहरणं अनेक देईन मी. अगदी छोटंसं एक उदाहरण जर देऊन जायचं झालं तर आयुष्य उरावं वाटतं का सरावं वाटतं? उरावंच वाटतं. कुणालाही असंच वाटतं उरावं. गाव जरी गोड जेवणाची वाट बघत असलं की नाही तरी याला वाटतं मी मात्र अजून उरावंच, मी अजून सरावं असं कुणालाही वाटत नाही. वाटूही नाही. काय वाटावं? जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये ज्ञानोबाराय बोलतात की नाही. अरे मरण मागे तो गाढवाचा बाळ तुकोबाराय बोलतात. कुणाला मरणाची अपेक्षा आहे? आयुष्य सरावं
असं कुणालाही वाटत नाही. उरावं असंच वाटत राहतं, पण उरतं का हो? क्षणाक्षणानं सरत चाललं महाराज, मिनिटानं सरत चाललं, महिन्यानं सरत चाललं, वर्षानं सरत चाललं. बाळ बळीया वाढे ओजे नाचती कोडे, आयुष्याने माले अंतुली एकडे, ते ग्लानीचे नाही. दरदरू साप गिळी जता हे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, आईसा कवणे प्राणी आलोभा, वाढविते तृष्णा. आहा कटकटा यवोखटे, मृत्युलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे, जन्मला सितो तरी झडझडोनी वहिलानी, ये भक्तीची ये वाटेला, जिया पावसी अव्यंग. आहे ना, बोलले ना 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा आहे. हे सगळं कणाकणानं शाळेमध्ये आपण लहानपणी शिकलोय. तुमच्या लक्षात आहे का नाही मला माहिती नाही, पण माझ्या लक्षात आहे. घटका गेली, पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. आहे ना, घटका गेली, पळे गेली, क्षणाक्षणानं आयुष्य संपत चाललं महाराज. आम्ही त्याला थांबवू शकत नाही. जगाला काळ नष्ट करणार आहे. सगळं खरंय, सगळं खरंय. आम्हाला आयुष्य उरावं वाटतं, ते सरत चाललं, आणि आम्हाला दुःख सरावं वाटतं, ते जन्मोजन्मीचं उरून बसलंय. आहे का नाही? जे उरावं वाटतं ते सरत जातं, आणि जे सरावं वाटतं, काय सरावं वाटतं? आपल्या जीवनातलं दुःख सरावं वाटतं, ते जन्मोजन्मीचं उरून बसलं ना महाराज. दुःख सरत नाही, आयुष्य उरत नाही. मग काय उरेना आणि काय सरेना हे आम्हाला कळलं पाहिजे की नाही. जे उरेना ते उत्तमपणाने उरेना, आणि जे सरेना ते उत्तमपणाने सरेना. अशा विचाराचा लाभ संतांजवळ होतो, आणि हा एक उत्तम लाभ आमच्या जीवनाची धन्यता करतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून उरेना आणि सरेना या दोन्हीलाही उत्तम शब्द लावला गेला, हे लक्षात घ्या. तुका म्हणे एका मरणची सरे, सांगतात आपला तो एक देव करून घ्यावा. त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलं, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची. माणसाचं मरण सरावं तेही उत्तम सरावं, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाची कीर्ती उरावी ती उत्तम उरावी. मरण सरावं तर उत्तम सरावं महाराज. माणसाने मरावं तरी उत्तम पद्धतीने. उगे जाता जाता ॲक्सिडेंट झाला आणि मेला, याला काय अर्थ आहे हो? उगे काहीतरी या मरणाला काय अर्थ आहे मला सांगा बरं. चालता चालता घसरून पडला आणि मेला, काय उपयोग आहे? बाथरूममध्ये पाय घसरला, पडला आणि पुन्हा उठलाच नाही, काय मरण आहे? याला मरण म्हणतात काय? हे मरण नाही. माणसाने मरावं तर उत्तम पद्धतीनं मरावं. म्हणजे काय? पंढरपूरला गेला, पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं उठलाच नाही, उत्तम मरण. माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवलं उठलाच नाही, उत्तम मरण. हातामध्ये गाथा आहे, हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे, वाचता वाचता मान पडली, उत्तम मरण महाराज, उत्तम मरण. याच्यापेक्षा उत्तम माणसाच्या जीवनामध्ये दोनच पद्धतीचं मरण उत्तम आहे बरं का. तिसरं मरण उत्तम नाही. दोनच पद्धतीचं मरण उत्तम. एकतर माणसाने नामस्मरण करताना मरावं, नाहीतर माणसाने देशाचं रक्षण करताना मरावं. दोनच पद्धतीची मरण उत्तम असतात. तिसरं मरण उत्तम नाही. तिसऱ्या मरणाला अर्थ नाही. तिसरं मरण झालं तरी ते जन्माला कारण ठरणार आहे. पण दोनच पद्धतीची मरण उत्तम. नामस्मरण करत मरावं,
नाहीतर देशाचं रक्षण करत मरावं. मरायचं तर दोनच पद्धतीनं मरावं, नाहीतर त्या भानगडीत पडू नये. मी सरळ आपल्याला सांगतो, मरायचं तर या दोन पद्धतीनं मरावं, नाही तर त्या भानगडीतच पडू नये. मरणाच्या कशाला ताप करून घेता, काही उपयोग नाही. दोन मरण म्हणजे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची. उत्तमची दोन्हीकडे लावायचं, याला देहली दीपन न्याय म्हणतात. उत्तमची तुका म्हणे एका मरणेची सरे, पण कसे सरे? उत्तमची. आणि कीर्ती उरे कशी? उत्तमची. उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाची कीर्ती उरावी ती उत्तम. काय माणूस होता हो, दिवसाला 5-5 पुड्या लागायच्या. हे काही उत्तम कीर्ती नाही ना, ही काही उत्तम कीर्ती नाही. अरे कीर्ती म्हणजे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. देवानी ज्याचं गुणगान करावं, उपनिषदांनी ज्याच्या गुणाची चर्चा करावी, संतांनी ज्याच्या नावाचा गौरव करावा, ती उत्तम कीर्ती महाराज. ऐशी चराचरी कीर्ती, ऐशी चराचरी कीर्ती, उभारीला धोन, उभारीला धोन, तुकोबाराय बोलतात, कीर्ती उरावी तर ती उत्तम उरावी, मरण सरावं तर ते उत्तम सरावं. म्हणजे आपलं मरणही उत्तम पद्धतीनं सरणं आणि आपली कीर्ती उत्तम पद्धतीनं उरणं, हेच जर जीवनाची धन्यता असेल तर हा लाभ संतांच्या जवळ होतो. संतांच्या जवळ गेलो, मरणही उत्तम येतं. अरे स्वतःच्या हाताने रेड्याला समाधी दिली महाराज, अजून काय पाहिजे जीवनामध्ये सांगा ना. ज्याच्या देहाला ज्ञानोबारायांचा हात लागला, अजून काय पाहिजे जीवनामध्ये? उत्तम मरण म्हणतात ते हे. म्हणून अजून वारी चालू आहे, अजून रेड्याची वारी चालू आहे ना. जातो ना फाल्गुन वारीमध्ये आपण आळ्याला जातो, रेड्याच्या समोर, अहो रेड्याच्या समोर कीर्तन असतात महाराज त्या वारीमध्ये रेड्याच्या. आणि तिथं त्या दिवशी रेडा म्हणायचं नाही, रेडे महाराज म्हणायचं. त्या हो, महाराज रेडा होणं वेगळं आणि रेडा महाराज होणं वेगळं. फरक आहे ना, या दोन्हीमध्ये फरक आहे ना महाराज, फरक आहे. ज्ञानोबारायांचा हात लागला, विचार करा ना. देहाला ज्ञानोबारायांचा हात लागला, ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानं सच्चिदानंद बाबा उठून बसले. उत्तमची उरे कीर्ती मागे. काय कीर्ती, विचार करून बघा ना आपण. या संतांच्या जवळ गेल्यानंतर उत्तम उरेना सरेना उत्तम हा एकच लाभ प्राप्त होत असेल तर हा लाभ फक्त संतांजवळ होतो. हे तुकोबाराय आपल्याला बोलून दाखवतात. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. मग आता हा जर उत्तम लाभ असेल तर या उत्तम लाभाचा विचार करताना त्याच्यावर 2-3 अडचणी येतात. अगदी धावता विचार सांगणार आहे बरं का, वेळेच्या मर्यादेत सोडतो मी, तुम्ही चिंताच करू नका त्याची. जेवणं व्हायची आहेत ना? नाही एवढं कशाला ताणायचं, एवढं कशाला. मला जे सांगायचं आहे ते थोडक्यात सांगतो, तुम्हाला कळेल असं. ते काय होतं, कुठलाही लाभ जेव्हा माणसाला प्राप्त होतो ना, तेव्हा त्या लाभामध्ये काही अडचणी येत असतात, काही अडचणी येतात. विचारवंत पुरुषाला अडचणी जाणवतात. ऐका, विचारवंत पुरुष त्याला अडचणी जाणवतात. विवेकी मनुष्य अडचणी दूर करतो आणि अविवेकी माणूस अडचणीतच गुंतून राहतो. हे जगतामध्ये सगळीकडे होतं. कुठे ना कुठेतरी माणसाला एखादा लाभ झाला, त्याला काही ना काहीतरी प्रतिबंध येणार की नाही. आपल्या वेदांताचा विचार केला तर ज्ञानामध्ये सुद्धा प्रमाण दोष, प्रमेय दोष, प्रमातृ दोष येतातच की नाही. कुठे ना कुठेतरी, इथे नाही तिथे, तिथे नाही तिथे, तिथे नाही तिथे, कुठे ना कुठेतरी अडचण येतेच की नाही. तसं लाभातही येते. ते काय झालं, बादशाह एके दिवशी बिरबलाबरोबर दुपारच्या वेळेला फिरायला बाहेर पडला. उन्हाळ्याचे दिवस, वैशाख मास, उन्हाळ्याचे दिवस, असं बाहेर पडला. फिरत फिरत आपली प्रजा काय करते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, पाणी आहे का नाही, सावली आहे का नाही बघायला म्हणून बिरबलाबरोबर बाहेर पडला. फिरत फिरत गावाबाहेर आला तर गावाबाहेर एका झाडाच्या खाली एक कुत्रं बसलं होतं. कुत्रं, दुपारची वेळ.
त्याला धाप लागलेली, अशी हातभर जीभ त्याची बाहेर आलेली आणि जीभ बाहेर काढून ते कुत्रं, त्याला लाळ येत नसल्यामुळे ते श्वासोश्वास करायला ती जीभ बाहेर येते. ती जीभ अशी लांब लचक हातभर जीभ बाहेर आलेली त्या कुत्र्याची बघितली आणि बादशाने बिरबलाला विचारलं, बिरबल कुत्र्याला जीभ असते? म्हणलं डोळ्याला दिसतंय ना, आता अजून असते म्हणून काय विचारता? असते. मग मला सांग म्हणे, माणसाला जीभ आहे तर माणूस बोलतो, मग कुत्र्याला जीभ आहे, कुत्रं का बोलत नाही? बिरबल म्हणाला, तर मी काय सांगू, देवानी व्यवस्था केली नाही त्याची बोलण्याची, मी काय करू त्याला? म्हणले ते तसलं नाटक सांगायचं नाही, मला नीट तार्किक उत्तर दे. माणसाला जीभ आहे माणूस बोलतो की नाही, मग कुत्र्याला जीभ आहे कुत्रं का बोलत नाही? बिरबलाच्या लक्षात आलं सरळ मार्गानं मिटणारं प्रकरण नाही. बिरबल म्हणाला, हरकत नाही, बरोबर आहे तुमचं, माणसाला जीभ आहे माणूस बोलतो तर कुत्र्याला जीभ आहे कुत्रं बोललं पाहिजे. मग बादशाने सांगितलं, मग ते कुत्रं बोललं पाहिजे, असं कर काहीतरी, या कुत्र्याने माझ्याशी संवाद केला पाहिजे. बिरबल म्हणाला, ठीक आहे ते करू आपण, पण हे काम सोपं नाही महाराज, सोपं नाही, त्याला वेळ लागेल. बादशाह म्हणाला, घे ना, किती वेळ पाहिजे तुला, तेवढा वेळ घे. बिरबल म्हणाला, मग ऐका काय म्हणे, आता कुत्रं आत्तापर्यंत कधी बोललं नाही, आत्तापर्यंत. त्याला बोलावं म्हणजे मी काही ज्ञानोबा आहे नाही, ते काही रेडा नाही, मी हात ठेवला आणि ते बोलायला लागलं अग्निवेळेपूर्वी, असं काही होणार नाही. मग त्याला वेळ लागेल, काय किती वेळ लागेल? बिरबल म्हणाला, ते कुत्रं जर नीट बोलायचं असेल तर त्याला कमीत कमी 20 वर्ष लागतील. मी बोलतो करतो कुत्र्याला, 100% करतो, पण 20 वर्ष लागतील. बादशाह म्हणाला, ठीक आहे 20 वर्षात कर, काही हरकत नाही. बिरबल म्हणाला, एवढ्यावर भागत नाही ना महाराज? का भागत नाही? अहो ते कुत्र्याला बोलतं करायचं म्हणजे त्याला औषध दिलं पाहिजे, परदेशातून औषध मागवलं पाहिजे, त्या औषधात काही तयार केली पाहिजेत, काही कुठून बाहेरून मागवली पाहिजेत, त्याला पैसा लागेल ना, घे ना पैसा. पैसा किती पाहिजे? बिरबल म्हणाला, काही नाही, महिना 1 लाख रुपये लागतील, महिना 1 लाख. आता बादशाह म्हणाले, ठीक आहे मंजूर. बादशाहला काय हो, महिना लाख रुपये म्हणजे घास के पुऱ्यावर अकल के अंधे, त्याला म्हणायचं बादशाह. त्या बादशाहने सांगितलं, घे तुला पैसे किती पाहिजे तेवढे घे, 1 लाख रुपये महिना, ठीक आहे. बिरबल म्हणाला, एवढ्यावर भागत नाही महाराज, आता काय पाहिजे? तो म्हणाला, ते औषध कुत्र्याला दिल्यानंतर त्या कुत्र्यावर त्याचे काही परिणाम होतील की नाही? कुत्र्याला काही त्रास होईल, कुत्रा आजारी पडेल, कुत्र्याला ताप येईल, कुत्रं पळायला लागेल, कुत्रं अमुक करेल, कुत्र्याला खोकलेल, काहीतरी त्याचं होईल की नाही औषधाचा परिणाम? मग ते औषध दिल्यानंतर त्या कुत्र्यावर काय काय परिणाम होतील ते मला लिहून घ्यावं लागेल, त्याच्या समोर कायम बसावं लागेल, याच्याकरता मला 20 वर्षाची रजा पाहिजे. बादशाह म्हणाला, ठीक आहे, आता काय बोलतं करायचंच म्हणल्यावर ठीक आहे मंजूर. बिरबल म्हणाला, एवढ्यावर भागत नाही. आता काय झालं? तो म्हणला, 20 वर्ष जर मी रजा घेतली आणि दरबारातच आलो नाही तर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा व्हायचा? मला कुटुंबाला काहीतरी खायला लागेलच की नाही, मग काय करायचं? बिरबल म्हणाला, ही 20 वर्षाची रजा मला भर पगारी पाहिजे. बादशाह म्हणाला, मान्य आहे. 20 वर्षाची भर पगारी रजा, महिना 1 लाख रुपये आणि 20 वर्षाचा कालावधी बिरबलाने मंजूर करून घेतला. आणि बादशाहने त्याला विचारलं, जर 20 एवढं तू म्हणशील ते तुला दिलंय, जर 20 वर्षात कुत्रं बोललं नाही तर? बिरबल म्हणाला, मला चौकामध्ये जाहीर फाशी द्या. बोलत कसं नाही एवढं दिल्यावर? मी आहे ना तयार करून घ्यायला, बोलत नाही म्हणजे काय? मला 20 वर्षांनी जाहीर फाशी द्या. बादशाह म्हणाला, लिहून देतो, 100% लिहून देतो. बिरबलाने बॉन्ड पेपरवर लिहून दिलं, 20 वर्षात जर कुत्रं बोललं नाही तर मला जाहीर फाशी देण्यात यावी. खाली सही शिक्का. सगळं झालं. बिरबलाने लाख रुपये घेतले, घरी आला, ते कुत्रंही घरी आणलं, अंगणामध्ये बांधलं. लाख रुपयामधली चतकोर अर्धी भाकरी कुत्र्याला टाकली, नाही टाकली, निवांत, कारण मंत्री होता ना तो, त्यामुळे बिरबल, त्यामुळे हे करणं भाग आहे. हे केल्याशिवाय मंत्री पण सिद्ध होत नसतं, तो मंत्री आहे ना. मग त्यांनी हे सगळं केलं, ते सगळं झालं. आता ते लिहून दिलं बॉन्ड पेपरवर. ती बातमी पसरली गावामध्ये आणि बिरबलाचा एक अत्यंत जवळचा स्नेही मित्र, त्याला ते कळलं, तो धावत बिरबलाकडे आला आणि बिरबलाला म्हणाला, बिरबल, अरे तू आपल्या राज्यातला सगळ्यात शहाणा माणूस आणि असं काहीतरी वेड्यासारखं वागतो. म्हणला, काय झालं? अरे लिहून दिलंस, 20 वर्षांनी जर कुत्रं बोललं नाही तर फाशी देण्यात यावी म्हणून. म्हणलं, हा लिहून दिलंय ना, त्याच्यात काय? म्हणलं, अरे पण तू शहाणा आहेस ना, शहाण्या माणसाला उद्याचं दुःख आज कळत असतं, उद्याच्या अडचणीची जाणीव त्याला वर्तमानात होत असते. बाबा तुला कळत नाही का? हे कुत्रं 20 वर्षात बोलणार नाही हे तुला माहिती? तो म्हणला, 100% माहिती, कुत्रं बोलत नाही. अरे मग हे जर माहिती आहे तर बॉन्ड पेपरवर लिहून देऊन सही शिक्का दिलास, कशा करता वेड्यासारखं वागलास बाबा? आत्तापर्यंत तू शहाणा आहेस ही तुझी प्रसिद्धी या एका कारणानं वाया जाईल की नाही?
लोक म्हणतील काय मूर्ख माणूस आहे, कुत्रं बोलत नसताना सुद्धा कुत्रं बोलतं म्हणून लिहून दिलं म्हणतील की नाही. कशा करता असं केलं? बिरबल म्हणाला 20 वर्ष आहेत ना, बघू काहीतरी होईल, त्यावेळेला सुचल काहीतरी, आपल्याला मार्ग निघेल काहीतरी. तो म्हणला बाबा असं नसतं, एवढा मोठा धोका, मरण डोळ्यासमोर ठेवायचं आणि जगायचं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? कशा करता असं तू केलं? बिरबल म्हणाला तू आता जवळचा मित्र आहेस म्हणून तुला सांगतो, कुठं बोलू नको, तुम्ही सांगू नका कुठं. बिरबलाने त्याला सांगितलं, हे बघ म्हणे काय आहे तुला म्हणून सांगतो, 20 वर्षाचा कालावधी आहे, बहुतेक 20 वर्षामध्ये बादशहा मरल, बहुतेक 20 वर्षात बादशहा मरल. बादशहा मेला की कोण विचारायला येतं आपल्याला काय झालं म्हणून. समजा 20 वर्षात जर बादशहा मेला नाही तर मी तरी मरल, 70 वर्ष आत्ताही माझे झालेले आहेत, नाही तर मी तरी मरल. बरं 20 वर्षात मी मेलो नाही, बादशाही मेला नाही, तर कुत्र तरी मेल्याशिवाय राहत नाही. कारण कुत्र्याचं आयुष्यच 20 वर्षाचं. 20 वर्षात मेलं की बादशाला सांगायचं महाराज बोलायला आलंच होतं, आता बोलणारच होतं, पण मरून गेलं, आता काय करावं. मग पुन्हा नवीन कुत्र, नवीन 20 वर्ष. कुठे ना कुठेतरी कोणता ना कोणता तरी दोष माणसाच्या विचारात येतच असतो. तुकोबाराय जेव्हा लोकांना सांगतात की संत चरणाजवळ तुम्हाला लाभ प्राप्त होईल, तेव्हा लोकांनी हा आक्षेप घेतला ना तुकोबारायांवर. तुकोबाराय तुम्ही आम्हाला लाभ सांगता, संत दर्शनी हा लाभ म्हणता, संतांच्या चरणाजवळ हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणून सांगता, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय म्हणता. संतांच्या चरणाजवळ उत्तम लाभ आहे, आम्हाला याच्यात काही दुमत नाही आहे, याच्यावर आमचा अविश्वास नाही आहे, तुम्ही म्हणता ते 100% खरं आहे. पण अडचण कुठे आहे? साधनेवर अडचण येते, साधनेवर अडचण. साधना अडचणीची आहे. काय अडचणीची आहे? लाभ हे आपलं साध्य आहे, त्याच्याकरता साधन काय सांगितलं? संतांजवळ जा, म्हणजे संत या साधनाने उत्तम लाभ प्राप्त होतो. झालं की नाही? असं आम्हाला लाभाची अडचण नाही तुकोबाराय, पण ज्या संतांजवळ हा लाभ प्राप्त होतो त्या संतात अडचण आहे. म्हणजे संतात काय अडचण आहे? अरे फार मोठी अडचण आहे. संतांजवळ लाभ होतो हे बरोबर आहे, पण संत काय असे चौकात बसलेत काय, या आमच्याकडून लाभ घ्या म्हणून? अरे संतान एवढं अवघड या जगतामध्ये काय आहे मला सांगा ना. दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. आचार्य विवेक चूडामणीमध्ये बोलतात, तुकोबारायांना या लोकांनी सांगितलं तुमचं तरी काय म्हणणं वेगळं आहे. बहु अवघड आहे संत भेटी संत भेटी. संतांची भेट काही सोप, संतांजवळ उत्तम लाभ आहे मान्य आहे, पण साधनेत अडचण काय आहे? अरे संत भेट दुर्लभ आहे ना. संत काय ज्ञानोबाराय असे काय सहज भेटतील का हो कुणाला? तुकोबाराय असे काय? 42 दिवसाचा उपवास लागला कुणाला? निळोबारायांना, आपल्याला नाही. तुम्ही त्रैराशिक मांडून बघा, निळोबारायांना 42 दिवस, तर आपल्याला किती? विचार करून बघा ना, त्या 42 वर किती शून्य द्यावे लागतील?
तर आपल्याला तुकोबाराय भेटतील? तुकोबाराय असे सहजासहजी भेटत नाहीत, ज्ञानोबाराय सहजासहजी भेटणारे नाहीत, चोखोबाराय गोरोबा काका असे सहज भेटले नाहीत. खरं सांगू महाराज, देवाला सुद्धा दुर्लभ आहेत हो हे. भगवान बोलतात, बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. भगवान बोलतात, तुम्हाला आम्हाला अवघड आहे नवल नाही, भगवंताला ज्ञान. मी खरं सांगू तुम्हाला एक वाक्य, पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या, पण खरं सांगतो तुम्हाला, ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे भक्त भेटायला देवालाही नशीब लागतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. मग सगळ्यात साधनेवर दोष येतो दुर्लभत्व नावाचा. हा दोष येतो ना तुमच्या लाभामध्ये. लाभाकरता साधन सांगता ते साधन दुर्लभ आहे, दुर्लभत्व नावाचा दोष साधनेवर येतो. काही करता येईल? तुकोबाराय म्हणाले बरोबर आहे तुमचं, साधनेवर दुर्लभत्व नावाचा दोष येतो ना, मी तुम्हाला दोष काढून देतो. कसं काढाल? तुकोबाराय म्हणाले तुम्हाला लाभ पाहिजे पण संत दुर्लभ आहेत, एक काम करा, संतांकडे जाऊच नका. ते म्हणले अहो लाभ होणार नाही ना. होईल ना, संतांकडे न जाता सुद्धा तो लाभ तुम्हाला होऊ शकेल. कसा होईल? तुकोबाराय म्हणाले संत भेट जर अवघड आहे तर संतांकडे जाऊ नका, मग बसल्या जागी मी संतांचा दास आहे एवढं तरी म्हणू शकता का नाही? हे अवघड आहे का तुम्हाला? हे अवघड आहे का? दुर्लभत्व दोष येतो ना साधनेवर. मग तो दोष घालवण्याकरता संतांची भेट तुम्हाला जर होणार नसेल, कोण पुण्य कोणा गाठी असं जर होणार असेल, कोण पुण्य यांचा होईन सेवक असं जर होणार असेल, तर त्याकरता आवश्यक असणारं पुण्य आमच्याजवळ नाही ना, मग त्या भानगडीत पडू नका. एक काम करा, बसल्या जागी मी ज्ञानोबारायांचा दास आहे एवढं तरी म्हणू शकता का नाही? मी तुकोबारायांचा दास आहे एवढं तरी म्हणू शकता का नाही? बरं, दास्य करा असं तुकोबारायांचं म्हणणं नाही, नुसतं स्वतःला संतांचा दास म्हणून घ्या. तुकोबाराय अभंग मनवीता
महाराज जर संत भेट अवघड वाटत असेल तर भेटीचं पुण्य जर नसेल तर एक काम करा, दुर्लभत्व नावाचा दोष घालवून टाकण्याकरता तुकोबारांनी सांगितलं, नुसतं जागेवर बसून मी त्यांचा दास आहे म्हणा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. बरं, त्यांचं दास्य करा असंही म्हणणं नाही, कारण दास्य करणं फार अवघड आहे. मालक होणं त्या मानानं सोपं आहे, सेवक होणं फार अवघड आहे, फार अवघड. मालकाचा मनोदय ओळखून मालकाच्या मनाप्रमाणे वागणं हे सोपं काम नाही महाराज, सोपं काम नाही. सेवा धर्मो परमगहनहा योगिनामपि अगम्यहा, भर्तृहरीनं म्हटलंय. सेवा धर्म इतका अवघड आहे की योग्यांनाही तो कळत नाही. सेवा जर सोपी असती ना तर कोरपत्र पाठवायचं कामच पडलं नसतं. सेवा सोपी नाही ना महाराज, अति अवघड. म्हणून सेवा करा असं नाही. रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला उपदेश करताना 3 सेवकांचा विचार सांगितला. उत्तम सेवक, मध्यम सेवक आणि अधम सेवक असे 3 प्रकार सांगितले. आपल्या संत वाङ्मयामध्ये वर एक वाढवला आणि खाली एक वाढवला. उत्तम सेवक, उत्तम सेवक, मध्यम सेवक, अधम सेवक आणि अधम सेवक असे 5 प्रकार आपल्याकडे संत वाङ्मयामध्ये आहे. 5 प्रकार. सगळा विस्तार करत नाही, पण अगदी धावता विचार मी आपल्याला सांगतो. मालकाने काम सांगितल्यावर काम न करता मालकालाच काम सांगणारा अधमाधम. मालकाने काम सांगितल्यानंतर अर्धवट काम करणारा अधम. मालकाने सांगितलं तेवढंच काम करणारा मध्यम. मालकाने सांगितलं त्या कामाबरोबर त्या कामाच्या अनुषंगानं इतरही कामं करून येणारा हा उत्तम. आणि कोणतंही काम न सांगता सगळी कामं करणारा उत्तमोत्तम. विठ्ठल याच्यामध्ये उत्तमोत्तम दास फक्त परमात्मा, न सांगता करी सर्व काम फक्त परमात्मा. बाकी सगळे नंतरच्या क्रमांकाला येणार आहे बरं का. बाकी तेवढंच सांगितलं तेवढं काम. अहो, एका मालकाने नोकराला 10-10 रुपयाच्या 2 नोटा दिल्या आणि त्याला सांगितलं बाजारात जा, 10 रुपयाची कोथिंबीर आणि 10 रुपयाची मेथी घेऊन ये. तो बाजारात गेला, संध्याकाळी परत आला पिशवी रिकामी. मालकाने विचारलं बाजार भरला नव्हता? भरला होता. मेथी नव्हती? होती. कोथिंबीर नव्हती? होती. अरे का आणले नाही? तो म्हणला तुम्ही 10-10च्या 2 नोटा दिल्या, पण कोणत्या 10 रुपयाची मेथी आणि कोणत्या 10 रुपयाची कोथिंबीर हे कुठं सांगितलं? हे कुठं मला सांगितलं? त्यामुळे तसा मालक म्हणाला अरे काय निर्बुद्ध माणूस आहे, थोडी स्वतःची कुठली नोट खर्च केली कशा करता तरी काय बिघडणार होतं? असं काय होणार होतं? काही करायचं, स्वतःच डोकं चालवायला तुला काही देवाने डोकं थोडा विचार करावा माणसाने, पुढचं चिंतन करावं, काय फरक पडला असता? तो म्हणला बरोबर तसं करतो. 2 दिवसानं मालक आजारी पडला. मालकाने सांगितलं अरे फार त्रास होतोय, डॉक्टरला बोलवून आण. नोकर सकाळी बाहेर पडला, तो संध्याकाळी परत आला. येता येता गावातल्या लोकांना निरोप देत आला. संध्याकाळी सगळे आले, अंगणामध्ये जमले, डोक्यावर टोप्या नाहीत, खांद्यावर पंचे टाकलेले, कोपऱ्यामध्ये एका मडक्यामध्ये अग्निधूर थोडं असं पेटत चाललेलं. बाकी सगळं जमवलेलं होतंच. सगळं माणसं आपापसामध्ये कुजबूज करायला लागली, असं कसं झालं. आणि मग संध्याकाळी नोकराला मार्काने वरून खिडकीतून बघितलं, अंगणामध्ये गर्दी जमली आहे, कोपऱ्यामध्ये एक तिरडी रचलेली आहे, त्याच्यावर काही ते मडकं ठेवलेलं आहे, ते धूर येतोय त्याच्यातून. इथं सगळं बांधाबांध झालेली आहे, पांढरं शुभ्र कापड आहे, सुतळ्याचा बेंडा आहे, सगळं तयार आहे. आणि तेवढ्यात नोकर आला आणि मालकाने विचारलं अरे तुला डॉक्टरला बोलव म्हणून पाठवलं होतं, हे काय अंगणामध्ये सगळं? तो म्हणला डॉक्टरला बोलव म्हणून तुम्ही सांगितलं, पण तुम्ही म्हणालात ना थोडा पुढचा विचार करत चल म्हणून मला वाटलं समजा डॉक्टर येऊ नये जर काही उपयोग झालाच नाही तर हे सगळं आणायला पुन्हा कशाला जा, म्हणून येता घेऊन आलो. आता याला अधम म्हणता का अधमाधम म्हणता का धमाधम सेवा करणं सोपी गोष्ट नाही महाराज, सोपी गोष्ट नाही. म्हणून तुकोबाराय सेवा करण्याचा अट्टहास करत नाहीत, सेवक म्हणून घ्या हा तुकोबारायांचा अट्टहास आहे. सोपं केलं ना. दुर्लभत्व नावाचा दोष घालवायचा असेल तर सुलभत्व ठेवलं पाहिजे. म्हणून म्हणविता त्यांचे दास, साधनेवरचा दुर्लभत्व दोष तुकोबारायांनी घालवला. लोकांनी तुकोबारायांना सांगितलं आता अजून एक दोष आहे. काय दोष आहे? हा दोष साधनेवरचा तुम्ही घालवला, दुर्लभत्व दोष गेला, पण लाभावर दोष आहे.
काय दोष आहे? नश्वरत्व नावाचा दोष आहे. कारण माणसाला प्राप्त होणारा कोणताही लाभ नश्वर आहे. 1,00,000 रुपये तुम्हाला अचानक मिळाले तर लाभ वाटेल की नाही, पण लाख रुपये किती दिवस टिकतील हो? महिना, 2 महिने, 5 महिने, वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष, कधी ना कधीतरी लाख रुपये संपून जातीलच की नाही. माणसाच्या जीवनामध्ये होणारा लाभ कधी ना कधीतरी संपणारा असेल तर संतांकडे जाऊ नये, नश्वर लाभ प्राप्त करून घेण्यात काय तात्पर्य आहे? तुकोबारायांनी सांगितलं, तुमचं म्हणणं बरोबर असेल तरी मी दोष काढून देतो. बाबा, संतांजवळ गेल्याने असा लाभ तुम्हाला होणार नाही. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. नश्वरत्व लाभ काढून टाकून त्याच्या ठिकाणी नित्यतेचं आधान तुकोबारायांनी करून दिलं आणि त्यांनी सांगितलं, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. कृपादान असा शब्द वापरला. कृपा वेगळी असते आणि दान वेगळं असतं, बरं का. कृपा आणि दान या संज्ञेमध्ये फरक आहे. मी आपल्याला थोडंसं स्पष्ट सांगतो. कृपा वेगळी, दान वेगळं, अनुदान त्याच्यापेक्षा वेगळं. त्याच्याबद्दल तर कीर्तनात काय बोलावं आता. कृपा म्हणजे काय? न मागता होते ती कृपा आणि मागितल्यानंतर मिळतं ते दान, बरं का. ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ जे मागितलं त्याला आपण काय म्हणतो? पसाय दान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे. हे मागितलं ना, मागितल्यामुळे ते पसाय दान. हे दान मागितल्यानंतर मिळतं ते दान. न मागता होते ती कृपा. रेडा काही ज्ञानोबारायांकडे गेला नव्हता, माझ्या डोक्यावर हात ठेवा मला मुक्त करा. पण निळोबारायांनी सांगितलं, होता कृपा तुमची पशुले निर्जीव चाले भिंत महिमा. होता कृपा तुमची. कृपा न मागता होते ती कृपा, मागितल्यानंतर मिळतं ते दान. आणि घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला दोघालाही लाज नसते ते अनुदान, बरं का. त्या अनुदानात त्याच्याबद्दल काही बोलत नाही आता मी, म्हणजे हे विनोद सोडून द्यायच्यातल्या. पण संत महात्मे आपल्याला कृपादान करतात, म्हणजे कृपा आणि दान करतात असा द्वंद्व समासही करा किंवा षष्ठी तत्पुरुष समासही करा. कृपेचंच दान करतात. जगाला न मागता देण्याची जी संतांची वृत्ती आहे, ती वृत्ती जरी कोणी संतांकडे मागितली तर त्या वृत्तीचंही दान संत करू शकतात. विठ्ठला विठ्ठल. लोकांनी सांगितलं हाही दोष गेला, अजून एक दोष शिल्लक राहिला, कारण एक चरण राहिला अजून, त्यामुळे अजून एक दोष शिल्लक राहिला. कशात दोष राहिला? लोकांनी तुकोबाराने सांगितलं, संतांजवळ गेल्यानंतर उत्तम लाभ होतो, मान्य आहे. संतांजवळ जाण्याची गरज नाही, त्यांचा दास म्हणवला तरी लाभ होतो, मान्य आहे. दास्यत्व स्वीकारून किंवा दास म्हणून घेऊन होणारा लाभ हा कल्पांतीही सरेना असा नित्यत्वाने होतो, मान्य आहे. पण अजून एक अडचण आहे. काय? संत महात्म्यांकडे जेव्हा एखादा मनुष्य लाभा करता जातो तर संत महात्मे त्याचा अधिकार बघत असतील की नाही? ज्याचा जसा अधिकार आहे तसं त्याला दिलं पाहिजे, आहे की नाही? अधिकार तैसा करू उपदेश, तुकोबाराय बोलतात की नाही? किंवा अधिकार तैसा दावी याला मार्ग, जे काही असेल ते. पण ज्याचा जसा अधिकार आहे, अहो मुंगीवरी घालू गजाचे पालन कसं शक्य आहे मला सांगा बरं? ज्याचा जसा अधिकार असेल तसं त्याला दिलं पाहिजे. अनाधिक महाभारताने म्हटलंय, अनाधिकार्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करणं म्हणजे त्याला नरकात लोटून देणं आहे, त्याला मुक्त करणं नाही आहे, कारण तो अनाधिकारी आहे. जसा ज्याचा अधिकार असतो तसं त्याला दिलं पाहिजे, हा जर नियम आहे. तर मला सांगा तुकोबाराय, लोकांनी तुकोबारांना विचारलं, आम्हाला सांगा, सामान्य मनुष्य जर संतांकडे गेला तर त्याला सामान्य लाभ होईल, आणि विशेष मनुष्य जर संतांकडे गेला तर त्याला विशेष लाभ होईल. म्हणजे संतांच्या ठिकाणी अपपर भाव आला, लाभामध्ये कमी जास्तपणा देणं आलं. मग असं जर होत असेल तर आम्ही कायमच जीव आहोत, मग आम्हाला अंश रूपानं लाभ मिळेल, कारण आम्ही जीव आहोत. ममैव अंशो जीव लोके, जीव हा अंश आहे, त्यामुळे जीवाला लाभ प्राप्त होणारा लाभ हा अंश रूपाने असेल, आणि जो कोणी मोठा असेल त्याला उत्तम लाभ होईल. असं जर होत असेल तर तुकोबारायांनी सांगितलं, असं नाही बाबा, जीव जरी संतांकडे गेला तरी त्याला उत्तम लाभ आहे, आणि संतांच्या सेवेकरता देव जरी गेला तरी देवालाही उत्तम लाभ आहे. अभंगाचं तुका मने संत सेवा, तुका मने संत सेवा, तुका मने संत सेवा, देवा मने संत सेवा, मन संत, तुका मने संत
तुका म्हणे संत सेवा म्हणे संत सेवा संत सेवा देवा उत्तमा हे देवा उत्तमा देवा उत्तम. संतांची सेवा केली तर देवाला उत्तम वाटते असा अर्थ करण्यापेक्षा थोडा वेगळा बदलून अर्थ सांगतो. देवानी जरी संत सेवा केली तरी देवालाही उत्तम लाभच प्राप्त होतो जो जीवाला प्राप्त होतो. म्हणून संतांच्या ठिकाणी आपपर भाव नाही. कैवल्य कनकाची आदाना. अनुभवामृताचं दुसरं प्रकरण काढा. कैवल्य कनकाची आदाना जो न कडसी थोरसाना दृष्ट्याच्या दर्शना पाढाऊ जो. संतांच्या ठिकाणी आपपर भाव नाही. जो जीवाला तोच देवाला असा उत्तम लाभ प्राप्त होतो असं तुकोबाऱ्यांनी सांगितलं. म्हणून अशा उत्तम लाभाकरता काय करा. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरे ना विठोबार. कुमार
संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये संत महात्मे सांगतात संतांच्या चरणाजवळ उत्तम पद्धतीचा लाभ होतो असं तुकोबारायांनी सांगितलं. अभंग माझा संपला, विचार संपला. थोडासा विचार 1-2 वाक्यामध्ये बोलायचा आहे, तेवढाच फक्त सांगतो. तुकोबाराय या अभंगामध्ये देवाला आणि जीवाला उत्तम लाभ प्राप्त होतो म्हणून सांगतात. या लाभाला जे उत्तम विशेषण तुकाराम महाराजांनी दिलं त्या उत्तम शब्दाचा अर्थ काय करायचा एवढा फक्त विचार आहे. सगळाच विचार, उत्तम शब्दाचे अनेक अर्थ होतात, ते सगळे सांगण्याचा आत्ता कारण नाही मला. परंतु उत्तम लाभ होतो म्हणजे काय, अगदी थोडक्यामध्ये जर उदाहरणाने आपल्याला सांगायचं झालं तर उदाहरणाने सांगतो. लाभ होतच असतो पण प्रत्येक वेळेला तो उत्तम असतो. प्रत्येक वेळेला तो उत्तम असतो असं मात्र नाही. उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो, अगदी उदाहरणाने बोलतो. एका माणसाला 1000 रुपयाची गरज होती. तो आपल्या मित्राकडे गेला आणि मित्राला सांगितलं, बाबा 1000 रुपयाची नितांत गरज आहे, माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत, महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे, शिल्लक काही राहिलेली नाही, त्यामुळे मला 1000 रुपये उधार दे. बायको दवाखान्यामध्ये, तिला औषध पाणी करायचं आहे, 1000 रुपये दे. मित्राकडे गेला. मित्राने त्याला सांगितलं, बाबा महिन्याचा शेवटचा आठवडा तुलाच आहे का, आम्हालाही शेवटचाच चालू आहे, त्यामुळे माझ्याकडेही पैसे नाहीत, पण तू माझ्याकडे विश्वासाने आलास ना, 1000 रुपये तुला देण्याकरता माझ्याकडे नाहीत, पण 200 रुपये काही कारणानं मी साठवून ठेवले होते, तेवढे 200 तुला देतो. अजून चौघांजवळून 200 गोळा कर, 1000 रुपये पूर्ण कर. तुझा काय औषधोपचार करायचा आहे ते कर, पण एक लक्षात ठेव, पगार झाला की आधी माझे 200 परत कर आणि बाकीच्यांचे नंतर करत राहा. आता हा गेला होता 1000 रुपये मिळावेत म्हणून, मित्राने याला 200 दिले. हा म्हणतो, बरं झालं बा. काय आहे, लाभाचा विचार करताना लाभाचे 3 प्रकार करा. मी थोडं सोपं करतो अजून. एक बरा लाभ, एक चांगला लाभ आणि एक उत्तम लाभ. बरं का, बरं झालं बाबा, तू घरी भेटलास, मला 200 तर 200 अजून गोळा करतो, 1000 रुपये पूर्ण करतो, तुला आणून देतो. झालं, ह्याला म्हणतात बरा लाभ. बरं का. दुसरा लाभ आहे चांगला. चांगला लाभ कशाला म्हणतात, मित्राकडे गेला, 1000 रुपयाची गरज होती, मित्राला सांगितलं, मित्राने सांगितलं माझ्याकडेही पैसे नाहीत, माझंही काही अडलं होतं म्हणून मी 1000 रुपये काढून ठेवले होते, पण माझ्यापेक्षा तुझी निकड जरा जास्त वाटते, त्यामुळे माझं काम मी नंतर करतो, तुझी बायकोच दवाखान्यात आहे म्हणल्यानंतर 1000 रुपये घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही, पण पगार झाल्यावर पहिले माझे 1000 परत कर. मग तो म्हणतो, बरं झालं, चांगलं झालं तू मला भेटलास, मला 1000 रुपये तरी मिळाले, बरं वाटलं मला. 1000 रुपयाची अपेक्षा होती, 1000 मिळाले. त्या म्हणाला, चांगलं झालं बाबा, घरी भेटलास, हा चांगला लाभ आहे. आणि तिसरा लाभ आहे तो उत्तम लाभ आहे. बरं का. मित्राकडे गेला, 1000 रुपयाची गरज आहे, मित्राने त्याला सांगितलं, अरे बस थोड्या वेळाने जाशील, चहा वगैरे घे. तोंडला, अरे नाही, अन्न पाणी गोड लागत नाही, बायको दवाखान्यात आहे, 1000 रुपये फार आवश्यक आहेत, आता लगेच मिळाले तर फार बरं होईल. मित्र उठला, आतल्या खोलीत गेला, 5000 रुपये आणले, त्याच्या हातात ठेवले. तो म्हणाला, अरे एवढे नको, फक्त 1000. तो म्हणला, अरे असू दे, लागतात अडीअडचणीला. 1000 रुपये म्हणाला होतास, पण 5000 रुपये मी तुला दिलेत, कारण आजच सकाळी 10 लाखाचं पहिलं बक्षीस मला मिळालंय, तू चिंता करू नको, 5000 रुपये घेऊन जा. एक लक्षात ठेव, तू किंवा मी जिवंत असेपर्यंत हे 5000 परत करायचे नाहीत, याला उत्तम लाभ म्हणतात. आता मी हे कशा करता आपल्याला सांगितलं याचा विचार करा. अपेक्षा 1000ची होती, 200 मिळाले, हा बरा लाभ. अपेक्षा 1000ची होती, 1000 मिळाले, हा चांगला लाभ. आणि अपेक्षा 1000ची होती, 5000 मिळाले, हा उत्तम लाभ. म्हणजे काय झालं, अपेक्षेपेक्षा कमी मिळालं त्याला म्हणतात बरा लाभ, अपेक्षेप्रमाणे मिळालं त्याला म्हणतात चांगला लाभ, आणि अपेक्षेपेक्षा कैक पटीनं जास्त मिळालं त्याला म्हणतात उत्तम लाभ. आता अभंगाकडे चला बरं. हे तो एक संता ठाई लाभ पायी बरा आहे का, नाही. लाभ पायी चांगला, नाही. लाभ पायी उत्तम. याचा अर्थ असा की संतांकडे आपण गेल्यानंतर संत अपेक्षेपेक्षा कमी कधी देत नाहीत, अपेक्षे इतकंही देत नाहीत. आपण ज्याची अपेक्षा घेऊन गेलो त्याच्या कैक पटीनं जास्त संत महात्मे देतात. या संताचे हे देणे, कल्पतरुहुनी दुणे, परिसा परिस अगाध जेणे, चिंतामणी ठेंगणा, हा उत्तम लाभ असतो. म्हणून ज्ञानोबाराय 18व्या अध्यायाच्या नमनामध्ये आपल्या सद्गुरूंना म्हणतात, जय जय देव श्री गुरो, अकल्पनाख्य कल्पतरो, स्वसंविद्रुम बीजप्ररो हणावनी, ही ज्ञानोबारायांची भाषा आहे. अकल्पनाख्य कल्पतरो म्हणजे आम्ही कल्पना करतो त्याच्यापेक्षा अधिक जास्त संत महात्मे देतात, आणि कल्पना करण्याच्या आधीच संत महात्मे आम्हाला देतात.
हे संतांचं देणं हा उत्तम पद्धतीचा लाभ असतो. म्हणून संतांच्या चरणाजवळ जावं, उत्तम पद्धतीचा लाभ प्राप्त करून घ्यावा. तसा उत्तम लाभ करून देणारे जे संत महात्मे अलीकडच्या काळामध्ये होऊन गेले त्याच्यामध्ये बाबा आहेत हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. त्याच्यामुळे त्यांच्या चरणाजवळ बसून ज्ञानेश्वरी गाथ्याचा लाभ करून घेणं हे आपलं परमकर्तव्य आहे. आणि तसं करण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य तुम्हाला आम्हाला व्हावं याच्याकरता संतांच्या चरणी प्रार्थना करू. आणि ही झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या माऊलींच्या बाबांच्या चरणी आपण अर्पण करूया. मला आमंत्रित केलं त्याबद्दल अंतःकरणपूर्वक धन्यवाद. या निमित्तानं बाबांची सेवा या ना त्या रूपानं शब्दरूपानं मला करता आली. मागे काही वेळेला करण्याचा योग आला होता, बाबांच्या उपस्थितीत काही वेळेला सेवा करण्याचा योग आला, पण आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं मला हा सेवेचा योग आला. त्याबद्दल बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी आणि आपल्या सकल श्रोत्यांच्या चरणी बाबांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर उठू नका, खाली बसा. आहे बसा खाली, खाली बसा, खाली बसा. कार्यकर्ते मंडळी खाली बसा. संत सेवा तुका म्हणे संत सेवा, संत सेवा तुका म्हणे संत सेवा, सेवा तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, संत सेवा तुका म्हणे संत सेवा, संत सेवा देवा उत्तम उत्तम मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, त्यांचे दास देवा उत्तम
पुढे आस पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस पुढे आस उरेना पुढे आस पुढे आस पुढे आस पुढे आस पुढे आस उरना पुढे आस उरना पुढे आस पुढे आस पुढे आस उरना पुढे आस पुढे पुढे आस